कृषी विभागाने ठरवून दिलेल्या नियमांना बगल देत मनमानी कारभार करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील 21 कृषी केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, तर 24 केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले। यामध्ये 167 कृषी केंद्रांना विक्री बंद ठेवण्याचे आदेश केंद्र संचालकांना कृषी विभागाने दणका दिला आहे। विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत जिल्हा कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी ही कारवाई केली आहे। कृषी केंद्र संचालकाकडून विविध बाबतीत होणारी अनियमितता आणि शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्याकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी गेल्या 15 दिवसापासून जिल्ह्यातील 1904 कृषी केंद्राची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली होती। त्याकरिता विविध पथके नेमण्यात आली होती आणि खुद्द अधीक्षकांनी देखील तपासणी केली आहे। गुणवत्ता नियंत्रक निरीक्षकांनी खरीप हंगामामध्ये जे काही वितरकांची तपासणी केली त्याच्यामध्ये खत, बियाणं आणि कीटकनाशक यांच्या संदर्भानं आपण कृषी सेवा केंद्रांच्या तपासण्या केल्या आणि याच्यामध्ये दुकानामध्ये साठा फलक नसणे, त्याच्यानंतर त्याचे जे काही रेकॉर्ड्स आहेत ते रेकॉर्ड्स अपुरे असणे, काही ठिकाणी दुकान निरीक्षक आल्यानंतर ते दुकान नेहमी बंद दिसणे, त्याच्यानंतर काही गंभीर ज्या आहेत त्रुटी आढळून आलेल्या होत्या। तर अशा ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये साधारणतः 72 दुकानं जे आहेत त्यांचे परवाने जे आहेत ते रद्द केलेले आहेत आणि 63 दुकानं जे आहेत त्याचे परवाने आपण रद्द केलेले आहेत। जळगाव जामोद तालुक्यामध्ये अनधिकृत एसटीबीटी बियाण्याच्या संदर्भात आपल्याला एका ठिकाणी तो साठा आढळून आलेला आहे। त्या ठिकाणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये एका प्रकरणात पोलीस केस सुद्धा दाखल केलेली आहे।